श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कसा दिसतो पिझ्झा? मस्त की नाही? हा आहे आपला चीज कॉर्न पनीर पिझ्झा आणि सोबतच हे सँडविच पण बघा कसं दिसतं, मस्त की नाही? चला बघूया कसं काय काय याला लागणार आहे. सो आपण याच्यासाठी स्टफिंगसाठी आपण यूज करणार आहोत पुष्कळ भाज्या ज्या आपल्या घरी आहेत, छान चिरचार करून घ्यायचे आहे. टमाटर होते ते आपण चिरून घेतलेले आहेत, कांदे चिरून घेतलेले आहेत, शिमला मिरची, कॉर्न काढून घेतलेले आहेत आणि पनीर देखील आपण छान चिरून घेतलेलं आहे एका शेपमध्ये. यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, चीज आणि आपण पिझ्झा बेस देखील वापरणार आहोत. स्टफिंगसाठी बघा आपण सर्व जे आपण चिरलेलं होतं सर्व एकत्र केलेलं, टमाटर, कांदे, शिमला मिरची, कॉर्न आणि पनीर. आता त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स देखील. आणि मस्त याला थोडा चमचमीत करण्यासाठी आपण घालूया 1 चमचा तिखट आणि सोबतच चवीपुरतं मीठ. मस्त अशी स्टफिंग होणार आहे. आणि पुन्हा ही स्टफिंग क्रीमी होण्यासाठी आपण थोडं घालूया याच्यामध्ये मेयोनीज. बघा असं छान मेयोनीज घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे मेयोनीज घातलं की आपण त्याच्यानंतर घालूया थोडा टोमॅटो सॉस देखील घालूया, म्हणजे थोडा एक टँगी फ्लेवर देखील येईल. आपण टमाटर तर घातलेलेच आहे, पण सॉसमध्ये एक वेगळाच फ्लेवर येतो आणि हा लहान मुलांना आवडणारा एक खूप मस्त पदार्थ. लहान काय मोठ्यांना पण हा पदार्थ आवडतो. हे आपण छान मिक्स करून घेऊया. आणि बघा मस्त छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा एक तिखटपणा वाढवण्यासाठी आपण काळी मिरी पूड घालूया, सोबतच आपण चिली फ्लेक्स घालूया. आपलं हे स्टफिंग ऑलमोस्ट चिली सॉस घातलेलं आहे. स्टफिंग रेडी आहे. आपण ब्रेडला काय करूया तोपर्यंत छान बटर लावून घेऊया. बघा मस्त ब्रेडला बटर लावून घेऊया आणि ते स्टफिंग याच्यामध्ये भरूया. बघा असं छान भरपूर प्रमाणात आपण स्टफिंग भरूया. आणि स्टफिंग भरून झालं की मस्त आपण त्याच्यामध्ये आवडीचं चीज त्याच्यावर मस्त ग्रेट करून घेऊया. बघा क्लोज सँडविच असणार आहे हे. मस्त आपण छान चीज ग्रेट करून घेतलेलं आहे आणि आपण छान त्याला तव्यावरच बनवणार आहोत. आणि आपण छान त्याला तव्यावर ठेवूया आणि थोडं प्रेस करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घेऊया. मस्त बघा बटर लावून व्यवस्थित. आणि बघा छान झाल्यावर हे असं दिसतं भाजल्यावर. त्याला आपण छान काप करून घेऊया सराताच्या मदतीने. आणि बघा आपलं मस्त चीज कॉर्न पनीर सँडविच रेडी आहे. आणि छान त्याच्यावर असं चीज ग्रेट करूया आणि मस्त सॉससोबत सर्व करूया. बघा झाली की नाही झटपट रेसिपी. चला आता आपण पिझ्झा पण करूया. सो आपण त्याच्यासाठी काय केलं, एक पिझ्झा बेस घेऊया आणि त्याच्यामध्ये छान आपण ओरिगॅनो घातलेला आहे. बघा मस्त भरपूर ओरिगॅनो घेतलेला आहे. त्याच्यात आपण घालूया मस्त टोमॅटो सॉस आणि मस्त 1 नंबर मेयोनीज घातलेला आहे. आणि सोबतच आपण त्याच्यामध्ये घालूया चिली सॉस देखील भरपूर घालूया, म्हणजे मस्त असा चमचमीत पिझ्झा होणार आहे. हा पिझ्झा सॉस आपण हा पिझ्झा बेसवर लावणार आहोत. छान याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आरामात पूर्ण एकजीव झालं पाहिजे ऑरिगॅनो, मेयोनीज आणि दोन्ही पण सॉसेस. आणि छान मिक्स झालं की आपण त्याला बघा असं छान पिझ्झा बेसवर लावून घेऊया. वा मस्त लावलेलं आहे. आणि तीच स्टफिंग जी आपण तिथे वापरलेली होती सँडविचसाठी, तीच स्टफिंग आपण याच्यात देखील वापरूया. बघा मस्त आपण छान पिझ्झा सॉस त्याला लावून घेतलेला आहे. आणि सोबत आधीच आपण त्याच्यावर चीज ग्रेट करून घेऊया. आणि वा मस्त चीज ग्रेट झालेला आहे. वा किती मस्त दिसतो आहे. आणि आता ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण तीच स्टफिंग आपण पिझ्झालाही लावूया. त्या पनीर आहे, कॉर्न आहे, छान शिमला मिरची आहे, मस्त वेजी पनीरचं आहे. आणि आपण छान असा जे आपले चीजचे स्लाईस आहे त्यात शीट असते त्याला आपण छान असं पसरून घेऊया पूर्ण पिझ्झ्यावर. आणि बघा मस्त झालेला आहे हा पिझ्झा. आणि हा पिझ्झा पण आपण तव्यावरच करणार आहोत. फक्त काय आपल्याला चीज मेल्ट होऊ द्यायचं आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपला पिझ्झा रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण छान घातलेला आहे काळी मिरी पूड घातलेली आहे व्यवस्थित. आणि बघा थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स देखील आपण घालतो आहे, म्हणजे एकदम चमचमीत पिझ्झा आपला रेडी आहे. चीज किसून पुन्हा वरून एक ग्रेट करून आपण त्याला आपण तव्यावर ठेवूया. आणि बघा आपला पिझ्झा हा रेडी आहे. छान याचे सरातानी काप करून घेऊया आणि मस्त चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सर्व करूया. तुम्ही पण हा तवा पिझ्झा आणि सँडविच करून बघा. मस्त चीज कॉर्न पनीर सँडविच व्हेजीज इन्क्लुडेड. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ. थँक्यू.